नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क फॉर्म सुटलेले आहे. यामध्ये दोन महत्वाचे पदे, एक आहे लिपिक टंकलेखक अर्थात क्लर्क आणि कर सहाय्यक. ह्या पदांसाठी टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया एक प्रमुख मुद्दा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज आणि कॉल आमच्या टीमला आणि मलाही केलेला आहे. त्यामधला पहिला मुद्दा आहे की माझ्याकडे असलेले सर्टिफिकेट, जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते चालेल का. आता प्रत्येकाचे टायपिंग सर्टिफिकेट जर बघायचं ठरलं तर ते सगळं चेक करायला खूप वेळ लागतो. सो तुम्हालाच मी प्रोसेस सांगतो की तुम्ही चेक करून घ्या की तुमचं टायपिंग सर्टिफिकेट चालतं का. ते कसं मी सांगतो तुम्हाला. टायपिंगचा कोणता कोर्स करावा. आता काही विद्यार्थी असं पण विचारतात, सर पुढच्या वर्षीच्या जागांसाठी मी फॉर्म भरणार आहे, सो मला सांगा की टायपिंगचा कोणता कोर्स मी करायला हवा जेणेकरून त्या कोर्सचा फायदा मला इथे गट क मध्ये ह्या दोन पदांसाठी होईल. ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि मग कोणतं हवं टायपिंगचं सर्टिफिकेट, कसे चेक करावे ते पण सांगतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी यासाठी तुम्ही जर आत्ताचा फॉर्म भरत असाल गट क चा आणि एक्झामची डेट आली आहे, कधी तुमची एक्झाम 25 ऑक्टोबरला आहे. आता मला सांगा, राहिले तुमच्याकडे 3 महिने. ह्या 3 महिन्यामध्ये कुठून वाचावं, किती वाचावं, कसे प्रश्न येतात, काय वेटेज आहे, किती मार्कांची गरज आहे, अभ्यास कसा करावा, एमसीक्यू पॅटर्न मध्ये प्रश्न कसे येतात, डिफिकल्टी लेवल काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे असतात, हे सगळं तुम्ही जर स्वतः रिसर्च करत गेला, अभ्यास करत गेला तर खूप वेळ लागेल. सो त्यासाठी तुम्हाला जर असं मार्गदर्शन करणारं कोणी भेटलं तर लवकरच या विषयांचा अभ्यास चांगला करून ही एक्झाम क्रॅक करू शकतो. जसं आपण एखादं पुस्तक वाचायचं ठरवलं तर मला सांगा की तुम्ही पुस्तक वाचत असताना बराच वेळ जातो, पण तेच पुस्तकातनं जे महत्वाचं आहे तुम्हाला जर दिलं तर ते तुम्हाला नक्कीच उपयोगात येणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं बघा, अभ्यास करतो मी पण मग कसं विचारला जातो प्रश्न हे माहितच नाहीये, किंवा अभ्यास झालाय पण जेव्हा एमसीक्यू सोडवतो मी पण मला अपेक्षित मार्क पडत नाही किंवा एमसीक्यू सोडवताच येत नाही. सो सिली मिस्टेक होतं आपल्याकडनं, टाइम मॅनेजमेंट होत नाही आपल्याकडनं. ह्या राहिल्या 3 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर ओव्हरकम करायच्या असेल, कमी करून टाकायच्या असेल तर त्यासाठी लक्ष नावाची बॅच तुम्ही लगेच जॉईन करा. ह्या बॅच मध्ये ह्या जस्ट फॅकल्टी यांना 15-15 वर्षाचा अनुभव आहे. स्वतः अभिजित राठोड सर तुम्हाला इथे लीड करणार आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे. या टीमचे लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे. एकदा बघा, तुम्हाला समजलं तर नक्की जॉईन करा. सो परत एकदा सांगतो, ह्या बॅचचा फायदा होत असेल तर नक्की जॉईन करा, कारण भविष्यात पश्चाताप होऊ शकतो आणि जर तर तुम्ही जाऊ शकता. मी लावायला पाहिजे होती, मी करायला पाहिजे होतं, असे बरेच विद्यार्थी नंतर आम्हाला सांगतात. तो याचा फायदा तुम्हाला होणारच असेल तर नक्की जॉईन करा. ही बॅच चालू झालेली आहे, लेक्चर चालू झालंय, मुलांच्या टेस्ट पण चालू झालाय, मुलांचे वीक पॉईंट त्यांच्या लक्षात येत आहे, मुलं अभ्यास पण करताय. सो नक्की जॉईन करा. बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे. तुम्हाला हवं असेल तर स्टडी मटेरियल पण घेऊ शकतात, घरपोच मिळणार तुम्हाला. टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज फुल लेंथ अवेलेबल, 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे. तुम्हाला लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, तुमच्या वेळेत तुम्ही कधीही बघू शकतात, नंबर ऑफ टाइम्स तुम्ही बघू शकतात. इंग्लिश माध्यममध्ये, मराठी माध्यममध्ये पण अवेलेबल आहे. आणि आरटीओ एमएच्या मुलांसाठी सेपरेट आरंभ 3.0 ची बॅच पण अवेलेबल आहे. ऑफलाईन मध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्याला पण अवेलेबल. योग्य तो निर्णय घ्या आणि अभ्यासाला लागा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. टायपिंग सर्टिफिकेट कुणाला व कोणते लागते बघा. कर सहाय्यक या पदासाठी 2 सर्टिफिकेट लागतात. एक मराठीचं 30 लागतं आणि इंग्लिशचं 40 लागतं. हे दोघंही लागतात, म्हणजे बोथ सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागत आहे. इथे मात्र तुम्हाला मराठीचं 30 किंवा किंवा इंग्लिशचं 40 ह्या दोघांपैकी एक असेल, कोणतंही एक असेल तरी तुम्ही ह्या पदासाठी पात्र असतात. आता कोणतं लागतं सर्टिफिकेट ते आपण समजून घेऊया. बघा, तुमचं जर प्रोफाईल नसेल तर प्रोफाईल बनवा, असेल प्रोफाईल तर एकदा ओपन करा. प्रोफाईल ओपन केलं की तुम्हाला कोणतं हवं, कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही प्रोफाईल ओपन केलं बघा, माय अकाउंटवर तुम्ही काय केलं, अनलॉक केलेलं आहे आणि मग तुम्ही प्रोफाईल क्रिएशन मध्ये गेलात. प्रोफाईल क्रिएशन मध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन या स्टेपवर तुम्हाला जायचं. 4 नंबरची स्टेप आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा, एज्युकेशन मध्ये तुम्हाला ह्या बॉक्सच्या खाली ऍड करायचं असतं तुमचं एज्युकेशन. जसं की मी ऍड करतोय क्वालिफिकेशन टाईप, त्यामध्ये टाकलं मी सर्टिफिकेशन. आता सर्टिफिकेशन जे आहे आपलं कोणतं आहे, टायपिंगचं सर्टिफिकेशन आहे. मग यामध्ये तुम्हाला नेम ऑफ द सर्टिफिकेशन याच्यावरती जर क्लिक केलं ह्या बाणावरती, तर भरपूर सारी विंडो तुमच्या समोर ओपन होते. बघा, ही विंडो ओपन होते अशा पद्धतीने. बघा, हे सारे भरपूर आहेत इथे, मी तुम्हाला इथेच घेतलंय फक्त. हे सगळं खाली आणा तुम्ही, यामध्ये चेक करा तुम्ही जो कोर्स करत आहात टायपिंगचा, त्या कोर्सचं नाव त्या लिस्टमध्ये आहे का. आता एवढी सगळी लिस्ट लक्षात ठेवणं अवघड आहे. सो या लिस्टमध्ये चेक करा. आणि विशेष म्हणजे हा एक मुद्दा लक्षात ठेवा, कमीत कमी 6 महिन्याचा टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागतं म्हणजे लागतंच. याच्यापेक्षा कमी कोर्स ड्युरेशनचा कोर्स चालत नाही. सो यामध्ये चेक करून घ्या आणि योग्य तो कोर्स तुम्हाला इथे दिसत असेल तर तो कोर्स तुम्ही करा, किंवा तुम्ही जे सर्टिफिकेशन तुमच्याकडे आहे त्यावरचं नाव एकदा चेक करून घ्या.
कधी कधी तुमच्याकडे असलेलं नाव इथे नसेल तर या संदर्भात तुम्हाला काय करावं लागतं, एमपीएससी ला फोन करावं लागतं. एमपीएससी याबद्दल तुम्हाला टेक्निकल टीम तुम्हाला इथे गाईड करू शकते. बघा मी तेच करतो, तुम्ही मला जर विचारलं तर मी हेच करतो, पहिले हे चेक करतो इथे, आणि इथे जर नसेल तर मग एमपीएससी ला कॉल करून माहिती घ्यावी लागते. आता प्रत्येकाचं मी एकटा करण्यापेक्षा प्रत्येकाने जर केलं तर सोपं होणार आहे. सो मी डायरेक्ट तुम्हाला प्रोसेस समजून सांगितलेली आहे. तो सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदा चेक करून घ्यावं की आपलं सर्टिफिकेट आहे ते, किंवा जे तुम्हाला कोर्स करायचं ते या एक्झामसाठी अपेक्षित आहे का, हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, सर ठीक आहे मी टाकलं फॉर एक्झाम्पल सर्टिफिकेट कोर्स इन पॉप्युलेशन सायन्स असं टाकलं मी, बरोबर. आता तुम्हाला सर हे हे कुठे टायपिंग सर्टिफिकेट आहे, हा तुमचं जे नाव तुम्हाला जे दिसतंय सर्टिफिकेट वरती जर असेल त्याला त्याला सिलेक्ट करा आणि इथे प्रोफाईल अपडेट करा. किंवा याच्यापैकी वेगळा असेल त्यांनी वेगळा पण ऑप्शन दिला, अनदर ऑप्शन पण याच्यामध्ये असतो, ते पण चेक करू शकता तुम्ही, ते पण करा. यापैकी कोणतंही एकदा तुम्ही घेतलं सर्टिफिकेशन, मग तुम्ही प्रोफाईल लॉक करायचा, लॉक करून तुम्ही काय करता, चेक इलिजिबिलिटी वरती जाता आणि त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की टॅक्स असिस्टंटला आणि क्लर्कला तुम्ही इलिजिबल आहात का, बरोबर. हे म्हणजे तुम्ही कन्फर्म केलं, मी म्हणतोय लिस्टमध्ये नाव आहे पण याला चालतं का क्लर्क अँड टायपिंगसाठी प्रमाणपत्र, एकदा व्हेरीफाय पण करा. अशा पद्धतीने हे व्हेरीफाय करा, इलिजिबल जाऊन चेक करून घ्या. आता ही तुम्हाला 31 जुलैपर्यंत आहे वेळ, 31 जुलैपर्यंत करून बघा, कारण गटकचे फॉर्म भरण्याची प्रोसेस संपली की तुम्हाला चेक करता येणार नाही. तो हे चेक करून घ्या, जर असेल तर तुमचं सर्टिफिकेशन योग्य आहे त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ मी घेतला. याबद्दल अजून काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि तयारीसाठी लगेच इग्नाइट अकॅडमीची लक्ष बॅच जॉईन करा, आणि आरटीओ एमएच्या विद्यार्थ्यांनी आरंभ 3.0 ची बॅच पण जॉईन करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडता लाईक करून सगळ्या मित्रांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.